परळीत रक्तरंजित इतिहास आहे। संगीत दिघोळे यांची पहिली राजकीय हत्या करण्यात आली होती। आतापर्यंत 10 ते 15 जणांची राजकीय हत्या झालेली आहे। यामध्ये बहुतांश नेते हे वंजारी समाजाचे असल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत मांडलंय। परळी तालुक्यातले परळी मतदारसंघातले मर्डर तुम्हाला सांगू का? सांगा। संतोषचा जो आहे पहिला मर्डर या तालुक्यामध्ये बरं का, सगळ्यात अगोदर जो आहे तो संगीत दिघोळे, संगीत दिघोळे यांचा मर्डर झाला। नंतर वसंत गीतेंचा झाला, किशोर फड यांचा झाला, काका गर्जेंचा झाला, त्याच्यानंतर पांडुरंग गायकवाडचा झाला नगरसेवक, त्याच्यानंतर बंडू मुंडे कनेरवाडीचा झाला आणि शेवटीचा आता बापू आंधळे सरपंच। असे 10 ते 15 यातला गायकवाड हे आडनाव सोडता बाकी सगळेच्या सगळे मर्डर वंजारी समाजाचे आहेत ना जी। गायकवाडच वेगळ्या समाजाचा आहे, हे सगळेच्या सगळे वंजारी समाजाचेच मर्डर आहेत। हे पचले होते परंतु आणि हे दोन्ही फिर्यादी ह्यांचेच, आरोपी ह्यांचेच, नंतर कॉम्प्रोमाइज करणार, मिटवून देणार, अशा प्रकारच्या ह्यांचे 10 ते 15 खून झाले। हे खून झाल्याच्या नंतर मिटवामिटवी ह्यांनीच करायची, पण ह्याच्यात संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मिटवामिटवी होणार नाही, अजिबात नाही। यांनी प्रयत्न बी करू नये असं माझं मत आहे।